Problem 1. In figure, point GDEF are concyclic point of a circle with center C. Angle ECF 70 degree. ECF 70 degree. Measure arc DGF. DGF arc चा measure आहे 200 degree. Find the measure arc DE and measure arc DEF. आपल्याला DE आणि DEF चं आर्क मेजर फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला काय दिलं आहे अँगल ECF अँगल ECF या अँगलचं मेजर दिलेलं आहे 70 डिग्री आणि हा सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगलचं मेजर मायनर आर्क एवढं असते म्हणून आर्क EFचं मेजर किती होईल मेजर आर्क EF या EF आर्कचं जे मेजर आहे ते सेंट्रल अँगल एवढं होईल म्हणजे अँगल ECF म्हणजे किती डिग्रीचं होईल 70 डिग्री. आता EF 70 डिग्रीचा झाला. DGF 200चा दिलेला आहे आणि DE हे 3 आर्क मिळून काय बनत आहे सर्कल आणि सर्कलचं अँग्युलर मेजर किती असते 360 म्हणजे मेजर आर्क DE प्लस मेजर आर्क EF प्लस मेजर आर्क DGF इज इक्वल टू 360. तर आर्क DE आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मेजर आर्क DE आपल्याला फाइंड आउट करायचा आहे प्लस EF कितीचा 70 डिग्रीचा दिलेला आहे कितीचा 70 प्लस DGF कितीचा दिला आहे 200 आणि इज इक्वल टू 360. आता मेजर आर्क DE यांची सम किती होईल 70 आणि 200 तर 270 इज इक्वल टू 360. आता 270 राईट हँड साईडला जाईल तर त्याची काय होईल साइन चेंज होईल म्हणजे मेजर आर्क BE इज इक्वल टू 360 मायनस 270. तर याचं सबट्रॅक्शन किती येईल 90 येईल म्हणजे मेजर आर्क DE इज इक्वल टू 90. आणि याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे मेजर आर्क DEF. आता मेजर आर्क DEF म्हणजे आर्क DE आणि EF ची सम DE आणि EF ची सम मेजर आर्क DE प्लस मेजर आर्क EF याची आपल्याला काय करावं लागेल सम करावं लागेल. तर मेजर आर्क DE आपण कितीचा काढला आहे 90 आणि मेजर आर्क EF कितीचा आहे 70 म्हणजे याची सम किती होऊन जाईल 160 डिग्री म्हणजे मेजर आर्क DEF कितीचा होईल 160 डिग्रीचा होईल. प्रॉब्लेम 2. इन फिगर ट्रायंगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. आता आपल्याला QRS हा इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे आणि प्रूव्ह दॅट आर्क RS कॉन्ग्रुअंट टू आर्क QS कॉन्ग्रुअंट टू आर्क QR म्हणजे आर्क RS आर्क QS आणि आर्क QR हे आपल्याला कॉन्ग्रुअंट दाखवायचे आहे आणि मेजर आर्क QRS इज इक्वल टू 240 डिग्री. मेजर आर्क QRS
QRS या आर्कचं मेजर आपल्याला 240 डिग्री दाखवायचं आहे. तर आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल दिला आहे. कोणता? ट्रायंगल QRS. QRS is an इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल ट्रायंगलच्या ईच साईड इक्वल असतात आणि ईच अँगल इक्वल असतात. म्हणजे ईच साईड कॉन्ग्रुअंट असतात आणि ईच अँगल 60 डिग्रीचे असतात. तर कोणत्या साईड कॉन्ग्रुअंट होईल? RS इज इक्वल टू QS इज इक्वल टू QR. साइड कॉन्ग्रुअंट होईल आणि अँगल कॉन्ग्रुअंट होईल. अँगल R इज इक्वल टू अँगल S इज इक्वल टू अँगल Q. आणि हे किती डिग्रीचे असतात? 60 डिग्रीचे असतात. आणि आता बघा आपल्याला ट्रायंगलच्या साईड कशा आहे? इक्वल आहे, कॉन्ग्रुअंट आहे. आणि या ज्या ट्रायंगलच्या साईड आहे त्या सर्कलच्या काय आहे? कॉर्ड. मग साईड इक्वल आहे म्हणजे कॉर्ड कशा झाल्या? इक्वल म्हणजे कॉन्ग्रुअंट. तर कॉर्ड RS कॉन्ग्रुअंट टू कॉर्ड QS congruent to chord QR. chord congruent झाल्या तर त्याचे मायनर आर्क कॉन्ग्रुअंट होईल. तर chord जर कॉन्ग्रुअंट असेल तर त्याचे मायनर आर्क कॉन्ग्रुअंट असतात. chord RS चा मायनर आर्क काय होईल? आर्क RS कॉन्ग्रुअंट टू आर्क QS चा मायनर आर्क QS कॉन्ग्रुअंट टू कॉर्ड QR चा मायनर आर्क QR. हा काय आहे? थेरम आहे. हा तर कॉर्ड कॉन्ग्रुअंट आहे म्हणून आर्क कॉन्ग्रुअंट झाले आणि म्हणजे पहिलं प्रूव्ह झालं. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? मेजर आर्क QRS 240 डिग्री. QRSचं मेजर किती दाखवायचं आहे? आर्कचं 240. तर याच्यासाठी बघा QRS हा कोणता अँगल आहे? इन्स्क्राईब अँगल. इन्स्क्राईब अँगलचं मेजर इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असते म्हणजे QSच्या हाफ. तर अँगल कोणता? QRS. QRS या अँगलचं मेजर QRS या अँगलचं जे मेजर आहे ते काय होईल? इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ होईल. हाफ मेजर आर्क QS. कोणता थेरम आहे? इन्स्क्राईब अँगल थेरम. ठीक आहे. तर आपल्याला आरचं मेजर किती दिलं आहे? 60. म्हणजे QRSचं मेजर किती झालं? 60 डिग्री. म्हणजे इथे लिहू शकतो आपण 60 इज इक्वल टू हाफ मेजर आर्क QS. आता डिवाइडचे 2 इकडे मल्टिप्लाइडला जाईल तर 2 × 60 किती होईल? 120 इज इक्वल टू मेजर आर्क QS. तर मेजर आर्क QS किती मिळाला आपल्याला? 120 डिग्री. आणि हे तीनही आर्क कसे आहे? कॉन्ग्रुअंट आहे. RS QS आणि QR. म्हणजे तिन्ही आर्कचं मेजर कसं होईल? सेम होईल. म्हणजे मेजर आर्क RS इज इक्वल टू मेजर आर्क QS इज इक्वल टू मेजर आर्क QR
इज इक्वल टू 120. आता या तीनही आर्कचं मेजर म्हणजे QR, RS आणि QS याचं किती आलं 120 डिग्री. आणि आपल्याला कशाचं काढायचं आहे QRSचं मेजर आर्क QRS याचं मेजर काढायचं आहे. तर QRS याचं मेजर काय होईल QR आणि RS या दोन आर्कच्या मेजरचा सम एवढं म्हणजे QR प्लस RS. मेजर आर्क QR, मेजर आर्क QR प्लस मेजर आर्क RS. QR प्लस RS. आणि आता या दोघांचं पण मेजर किती आहे RQR कितीचा काढला आपण 120 आणि RSचं पण 120. तर याची सम किती होऊन जाईल 240 डिग्री. आणि मेजर RQRS आपल्याला जो 240चा शो करा. प्रॉब्लेम 3 इन फिगर कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. आता आपल्याला AB आणि CD कॉर्ड कशा दिल्या आहे कॉन्ग्रुएंट. आणि प्रूव्ह काय करायचं आहे आर्क AC कॉन्ग्रुएंट टू आर्क BD. तर आर्क AC आणि आर्क BD कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. आपल्याला काय दिलं आहे कॉर्ड AB आणि CD कॉन्ग्रुएंट दिला आहे. कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. AB आणि CD कॉर्ड आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेली आहे. कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्याचे मायनर आर्क कॉन्ग्रुएंट असतात. तर ABचा मायनर आर्क कोणता होईल ACB आणि CDचा मायनर आर्क होईल CBD. तर याचे मायनर आर्क कसे होईल कॉन्ग्रुएंट होईल. म्हणजे आर्क ABचा कोणता ACB कॉन्ग्रुएंट टू आर्क. CDचा कोणता होईल CBD. हा काय आहे थेरम आहे. आता आर्क कसे झाले कॉन्ग्रुएंट म्हणजे त्याचे मेजर कसे राहील इक्वल राहील. म्हणून मेजर आर्क ACB इज इक्वल टू मेजर आर्क CBD. या दोन आर्कचे मेजर कसे होईल सारखे होईल. आता ACB हा जो आर्क आहे ज्याची सम किती आहे आर्क AC प्लस आर्क CB याची सम आर्क ACB आहे. म्हणजे आर्क ACBला आपण काय लिहू शकतो आर्क AC प्लस आर्क CB. मेजर आर्क AC प्लस मेजर आर्क CB इज इक्वल टू. आता मेजर आर्क CBD याला कसं लिहू शकतो मेजर आर्क CB प्लस मेजर आर्क BD. मेजर आर्क CB प्लस मेजर आर्क BD. आता बघा इथे पण मेजर आर्क CB आहे आणि इथे पण मेजर आर्क CB आहे. तर याला लेफ्ट हँड साईडला आणलं तर मायनस होईल आणि कॅन्सल होईल. आपण इथे जागेवरच कॅन्सल करून घेऊ. मेजर आर्क CB मेजर आर्क CB कॅन्सल होऊन जाईल. मग आता आपल्याला काय मिळत आहे मेजर आर्क AC इज इक्वल टू इकडे मेजर आर्क BD मेजर आर्क BD. आता आर्क AC आणि आर्क BD याचं मेजर कसं आहे
सारखं आहे. म्हणजे हे दोन आर्क कसे होईल? कॉन्ग्रुअंट होईल. म्हणजे आर्क AC कॉन्ग्रुअंट टू आर्क BD. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं.